नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की जयंती आणि भैरवी दोघीजणी बसलेले असते. जयंती म्हणते की ताराला मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती काही समजवली नाही. तिला खूप मी कान भरण्याचा प्रयत्नही केला. तोपर्यंत भैरवीला एक नोटीस येतं. नोटीसमध्ये असं काय लिहिलं असतं की जो काही ताराचा गाण्याचा प्रोग्राम भैरवीने केलेला असतो त्याच्या प्रेक्षकांनी भैरवीवरती फसवणुकीचा आरोप केलेला असतो, म्हणून ती नोटीस आलेली असते. भैरवी म्हणते की हे सगळं काही कारस्थान त्या जगन्नाथचं आहे, दुसरं तिसरं कोणाचं नाही. पण त्या जगन्नाथला मी चांगली जो काही त्यांनी खेळी आहे त्याच्या डबल मी त्याला रस्त्यावर नाही आणलं ना, तर माझं नाव पण भैरवी नाही सांगणार. असं काही झाल्यानंतर ना तोपर्यंत जयंती म्हणते, माई माझं तरी नाव नाही आहे ना, पण मी माझ्या मनाने काहीही केलेलं नाही आहे. भैरवी म्हणते, नाही ग, तुझं नाही आहे नाव त्याच्यामध्ये, माझंच फक्त आहे, एवढी काय घाबरू नको. पण एक गोष्ट चांगली झाली आहे जयंती, ह्याच्यामध्ये ताराचं नाव नाही आहे, नाहीतर तिची पूर्ण करिअर बरबाद झालं असतं, तिचं नाव बदनाम झालं असतं. असं काही बोलल्यानंतर नाही ते परत सगळं काही झाल्यानंतर ना म्हणजे राजकुमारला ऐश्वर्याचा फोन आलेला असतो. हे चंद्रकांत तिलोत्मा त्याला बोलवून रूममध्ये विचारतात. चंद्रकांत म्हणतो, अरे राजकुमार, कुठे निघाला आहेस? राजकुमार म्हणतो, बाबा मी गॅरेजमध्ये निघालो आहे, मला जरा एक गाडी रिपेअर करायची आहे. बरं ठीक आहे. तिलोत्मा म्हणते, अहो त्याला तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलण्यासाठी बोलवलं आहे का ना, मेन मुद्द्याचं बोला ना तुम्ही. असं काही बोलल्यानंतर ना बाबा म्हणतात, अरे तुला म्हणजे ऐश्वर्याचा फोन आला होता का? राजकुमार म्हणतो, नाही हो, तुम्हाला कोणी सांगितलं? माझा शोध आईने जसं सांगितलं आहे तशा प्रकारे ऐश्वर्याचा शोध चालूच आहे. नाही, आम्हाला अमृताने सांगितलं की बहुतेक तू ऐश्वर्याशी बोलत होता, हे सगळं अमृताने ऐकलं आहे, तिने आम्हाला सांगितलं आहे. तोपर्यंत राजकुमार तो म्हणतो की नाही हो, मला तिचा शोध चालू आहे, एका माणसाशी मी बोलत होतो तिला शोधण्यासाठी, त्याचंच काहीतरी तिने गैरसमज करून घेतला असेल आणि तिने सांगितलं असेल. तोपर्यंत असं काही सांगितल्यानंतर बाबा म्हणतात, तुला काही कळलं का, ती कुठं आहे? ती अजून तरी काही कळालं नाही आहे, पण लवकरात लवकर आपल्याला कळेलच, नक्की गावालाच सापडेलच ती आपल्याला. तो पण अमृता रूममध्ये बसलेली असते. राजकुमार येतो, म्हणतो, काय ग अमृता, मी काय ऐकतोय हे? तू कोणाकोणाला सांगितलं आहे मी ऐश्वर्याशी बोलत होतो म्हणून? मी सगळ्यांना घरातल्यांना सांगितलं आहे. अगं एवढं कशाला सांगायचं, तुला माहिती आहे ना, मी आत्ता बाबांनी आईपाशी रूमशी गेलो होतो, त्यांनी सगळ्यांना सांगितल्याबद्दल त्यांनी मला विचारलं, काय तू बोलत होतास की नाही? अगं त्यांनी आत्तापर्यंत मला माफ केलं नाही आहे, मी परत एकदा ऐश्वर्याशी बोलायला जर लागलो तर ते मला कधीही माफ करणार नाहीत, तेवढं लक्षात ठेव. ते सगळं काही सांगितल्यानंतर आपल्या भल्यासाठीच करत आहे, चांगल्या हेतूनेच मी करतो, त्यात काही वाईट नाही आहे अमृता. तो अमृतामध्ये, हो ठीक आहे, तुमचंही बरोबरच आहे. तोपर्यंत ते सारंगने इथे प्रेस कॉन्फरन्स बोलवलेले असते, तेही सावळीच्या गाण्यासाठी. सावळी नव्या रूपामध्ये नव्या गाण्याबरोबर इथे सगळ्यांसमोर मीडियासमोर येत असते. तोपर्यंत सारंग म्हणतो, एक नवीन घोषणा करतोय की सावळी नव्या रूपात आणि तिच्या खऱ्या आवाजामध्ये ती समोर येणार आहे काही दिवसामधून. तोपर्यंत एक मीडियावाली पत्रकार विचारतात की तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला आत्तापर्यंत सून म्हणून स्वीकार केला आहे का? सारंग म्हणतो की तुम्हाला ज्या गोष्टीसाठी विचारलं आहे, बोलवलं आहे, तीच गोष्ट तुम्ही विचारा, पर्सनल काहीही विचारू नका. तोपर्यंत येणारा असतो संक्रांतीचा दिवस. संक्रांतीच्या दिवसासाठी इथे चंद्रकांत आणि तिलोत्मा दोघेही बाहेर चाललेले असतात. आपली सावळी पटकन जाते, विठुरायापाशी हात जोडते, त्याला तिळगुळ देते आणि पटकन चंद्रकांत आणि तिलोत्मापाशी अमृतान दोघीजणी जातात, तिळगुळ देतात, आशीर्वाद घेतात. सोहम आणि बबलूसुद्धा येतात तिथे. असं काही झाल्यानंतर ना अमृता म्हणते, आई संध्याकाळी आपण ताराला बोलवूया का हो, आज संक्रांत आहे. तिलोत्मा नकार देते. असं काही झाल्यानंतर ना सोहम थोडासा नाराजच होतो. पटकन सावळी सारंगकडे जाते, त्यालाही तिळगुळ देते आणि त्याचा आशीर्वाद घेते. सावळी म्हणते, सारंग सर, तुम्ही ऑफिसला चाललाय, आजच्याही दिवशी सण आहे, मी तुमच्याबरोबरही सगळ्यांना तिळगुळ देण्यासाठी ऑफिसमध्ये येणार आहे. सारंग पटकन जातो आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की जयंती आणि भैरवीची नक्की कोणता नवीन प्लॅन असणार आहे. सावळीचा खरा आवाज, सावळी सगळ्यांसमोर प्रत्यक्षात आवाज गाणार का, ती गाते का, आणि ऐश्वर्या आणि राजकुमारचा नवीन प्लॅन कोणता असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय सगळ्यांना.